ब्रह्माण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानातिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयान्तरं जन्मनामार्गसारा जयाने सदा वासनामातकेला जयांशामुखी सर्वदा नामकीर्तने नमस्कारजा ब्रह्मचैतन्यमूर्ते सद्गुरुनाथ महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। भजैर्जैकमण्डलं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं नमामि नन्दनन्दनं सुपिच्चरुच्चमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णराजम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णराजम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपल्याला आदरणीय गुरुकाकांनी सांगितलं तसं त्रिवेणी संगम आज झालेला आहे। एक तर पुरुषोत्तम मास सुरू आहे, पुरुषोत्तमाचा सहवास आहे आणि पूज्य ब्रह्मानंदांची कर्नाटकची सगळी कर्मभूमी आहे। या सगळ्यांचा संगम आज झालेला आहे आणि आपण आज सगळेजण या पवित्र दिवशी 2 दिवस इथं राहणार आहोत आणि हे केवळ आदरणीय प्रदीपजी भिडे त्यांचे जे त्यांना मदत करणारे सगळे आपले गुरुबंधू आहोत त्यांच्यामुळे आज आपल्याला इथं येणं सगळ्यांना शक्य झालेलं आहे। तेव्हा तुम्हाला विषय कुठलाही घ्या, पण मला नेमका आता अधिक मास सुरू आहे, अधिक मासाचा पवित्र महिना सुरू आहे, त्यामुळे माझ्यासमोर नेमका दान हा विषय आला। अधिक मासामध्ये दानाला खूप महत्व आहे। आपण आतापर्यंत बघितलंय की आपण काय प्रकारे दान करत आलो आहोत। पुरुषोत्तम मास याला दुसरं नाव आहे। पुरुषोत्तम याचा अर्थ काय आहे की ही जी एक अद्वैत शक्ती आहे या शक्तीमध्ये आपण मिसळून जाणं याला पुरुषोत्तम मास म्हणायचं आहे। पण आपण शक्तीत कसं मिसळून जाणार आहे? ही सगुण शक्ती आहे आणि शक्तीत मिसळून जायचं म्हणजे निर्गुण शक्तीत मिसळून जायचं। तर त्यासाठी आपल्याला काही गुण अंगी मानावे लागतात, मग आपण त्या शक्तीच्या जवळपास कुठेतरी जाऊ शकतो। तर या दानाचं वर्णन करताना दान हा शब्द आपल्याला कुठे आलेला आहे तर श्रीमद भगवद्गीतेत आलेला आहे। भगवद्गीतेचा 16वा अध्याय आहे। दैवासुर संपद विभाग हा 16वा अध्याय भगवद्गीतेचा आहे। यामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्हीचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये दानाचा 4था नंबर लागतो। सुरुवातच या श्लोकाची अशी होते, अभयं सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। असा हा दानाचा 4था नंबर लागतोय। आता आपण इथं बसलेलो आहोत वेणुगोपालासमोर। तर वेणुगोपाल म्हणजे हातात वेणू घेतलाय म्हणून हा नामविधान वेणुगोपाल झालेला आहे। पण भागवतामध्ये याच्यामध्ये पुष्कळ गीत तयार झालेली आहेत। कृष्णावर असंख्य गीत तयार झालेली आहेत। गोपी गीत आहे, तसंच हे वेणुगोपाल वरून वेणू गीत
हा एक प्रकार भागवतात आहे. तर या वेणूचा अर्थ काय होतोय? तर काही अर्थ नाहीये, म्हणजे अर्थ नाही म्हणजे मुख्य अध्यात्मातला अर्थ याच्यात आपण खूप वेगळा आहे. पण ज्या वेळेला बलराम आणि श्रीकृष्ण वृंदावनात गेले होते, ते वृंदावन गेल्यानंतर त्याच्यामध्ये असंख्य गायी म्हणजे असतातच, गायी होत्या. तर त्या गायीला बघितलं आणि त्याला काय वाटलं की काय नाही म्हणे, दादा मला आता खूप कंटाळा आलाय, काय करू मी आता? जसं आपण म्हणतो ना, मला आता बोर झाले, काहीतरी वेगळं करावं, तसंही कृष्णाला वाटलं असेल. तर तो म्हणाला काही नाही, वाजव वासरी तुझी. मग तेव्हा तो कृष्णाने वेणू घेतला आणि आपल्या ओठाशी लावून त्यांनी वाजवला. त्या वेणूचा परिणाम काय झाला, तर वृंदावनातला वेणू गोकुळातल्या ज्या गोपिका होत्या, कृष्णाचं एक तत्व आहे की एकदा जो पुढे आला की तो परत काही मागे गेलेला नाही, परत गोकुळात हा गेलेला नाही, एका प्रदेशात सोडून आणखी तो परत तिकडे गेला नाही. तर त्या वेणूचा आवाज गोकुळातल्या गोपींना ऐकायला गेला. कसा गेला? वायूच्या रूपानं तो आवाज ऐकू गेला. म्हणजे वायू त्या आवाजाला सुरांना घेऊन घेऊन त्यांच्यापर्यंत गेला. जेव्हा त्यांना हे स्वर गोपिकांना ऐकू आले, तेव्हा मग त्या प्रत्येकाची स्थिती बदलली. त्या चल अचल वस्तूंची, म्हणजे तिथले पशु पक्षी, प्राणी, नद्या, झाडं आणि सगळ्या गोपिका, लहान मुलं जे जे आहेत त्यांची सगळ्यांची त्यानुसार स्थिती बदलली सूर ऐकू आल्यामुळं. त्यावेळेला काय झालं, गोपिका त्याला म्हणाले की अरे तू आता दुपारच्या आला काय बासरीवर वेणू वाजवतोयस म्हणे, आम्हाला काही उद्योगधंदा नाही का म्हणे, सारखं तुझी बासरी ऐकत बसायची, आमचं भान एका जागेवर राहत नाही, तू कुठल्याही वेळेला वाजू पण दुपारच्या वेळेला वाजू नको. तो मला का वाजू नको, मला दुपारच्या वेळेला दुपारचाच राग वाजवायचा, त्यामुळे मी दुपारीच वाजवणार. म्हणजे तुमचं काय अडचण आहे? आमची अडचण आहे म्हणे, म्हणून तर तुला सांगतोय का वाजू नको. दुपारच्या वेळेला आपली कुठलीच हे असते, स्वयंपाकाची वेळ असते, तेव्हा आमची रांधायची, हा एक संस्कृत मध्ये श्लोक आहे, आमची मध्ये रांधायची वेळ असते. त्याला रांधायच्या वेळेला नेमका तू सूर बासुरी वाजवतो आणि आमचं सगळं स्वयंपाकातलं जजमेंट का होते, चुकून जाते. ज्याच्यात मीठ घालायचं त्याच्यात साखर घातली जाते, ज्याच्यात साखर घालतं त्याच्यात मीठ घातलं जातं आणि आम्हाला सासू सासरे नवरे यांच्या सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे तू असं करू नकोस नाही, नको हे वाजवू म्हणे दुपारचा तू. आणि दुसरं काय होतं, आम्हाला म्हणे इतका आमच्या स्वयंपाक करायला उशीर होतो, तुझ्या बासुरीचे सूर वाजले की आमच्या चुलीतली जी लाकडं आहेत ती लाकडं सुद्धा म्हणे पाणवतात, पाजवतात तुझ्या सुरात. म्हणजे ह्या वेणूचा परिणाम किती होत असेल विचार करा. आमची ती चुलीतली लाकडं पाजवतात आणि गार पडतात, गार पडल्यानंतर स्वयंपाक कुठला होणार, लवकर ती पेटतच नाही. असा एक आपला अर्थ सांगितलेला आहे त्याचा. पण हा भागवतातला अर्थ झाला, गोपिका काहीही करू शकतात कृष्णासाठी, कुठलाही हट्ट करू शकतात आणि त्याला काहीही म्हणू शकतात. दुसरा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी असा सांगितला, याला समांतर अर्थ की वेणूच्या सुरानं जसा गोकुळातल्या व्यक्तींवर परिणाम झाला, जे चल अचल आहेत त्यांच्यावर, तसाच परिणाम जेव्हा सद्गुरु रूपी सूर्य आकाशात प्रकाशतो, तसाच परिणाम चल अचल जीवनावर होतो. म्हणजे ज्याला सद्गुरूंचे उदय होतात, प्रकाश म्हणजे काय, ज्ञान. सद्गुरु काय देतात, सद्गुरु रूपी प्रकाश जेव्हा सूर्य उगवतो, तोच परिणाम इकडे चल अचल जगतावर होतो. फक्त हा परिणाम वेणूचा आहे, हा कानाने ऐकायला जातोय, आणि हा जो सद्गुरु रूपी प्रकाशाचा परिणाम आहे हा डोळ्याने बघितला जातो. एवढाच फरक होतो, पण दोन्ही समांतर त्याचे अर्थ सांगितले गेलेले आहेत. तर आता हा थोडासा वेणुगोपालचा अर्थ मी थोडासा सांगितला. आपण बघतोय दान. आपण आता दानाकडनं हळूहळू थोडंसं ब्रह्मांडाकडे पण येणार आहोत. भगवद्गीतेमध्ये दान हा दैवी संपत्तीचा गुण सांगितलेला आहे. पहिले अभयम सत्व संशुद्धीपासून हा श्लोक सुरू होतो. 26 गुण आहेत. चांगले गुण किती आहेत, 26, आणि वाईट गुण किती सांगितले, 6. 26 चांगले गुण सांगितले, दैवी गुण संपदा 26 सांगितली आहे,
आणि वाईट गुण किती? फक्त 6 आहेत. तुम्हाला अध्याय वाचेल तर तुम्हाला त्यातनं कळेल. पण हे जे वाईट गुण आहेत 6, हे या 26 गुणाला काय पडतात? भारी पडतात ना. का भारी पडतात? जे 6 गुण वाईट आहेत, दुर्गुण आहेत, तर ते 6 गुण काय करतात? येताना सगळ्यांना बरोबर घेऊन येतात. आणि चांगले गुण आहेत, हा येताना मात्र एकच येतो. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. जेव्हा हे वाईट गुण, ऑलरेडी आपल्यात वाईट गुण अवगुण आहेतच, म्हणून तर आपण अज्ञान जीव आहोत. पण आणखी त्यात भर पडली जाते. कसं असतं? एखाद्या कार्यक्रमाला आपण बोलवतात, आता आपल्याला अधिकार पुष्कळ ठिकाणी जेवायला या बोलवतात. आणि कोणी मेहमान मिळत नसली, काही नसलं तर तुमच्या ओळखीची कोणी असतील, आप्तेष्ट असतील, मित्रमैत्रिणी असतील, ह्या सगळ्यांना घेऊन या असं सांगतात. किंवा निमंत्रण पत्रिका असते त्यात सुद्धा सांगतात की आपल्या आप्तेष्टांसहित यावे. तसं आपणही आपले आप्तेष्ट घेऊन जातो. म्हणजे हे जे वाईट गुण आहेत हे आपल्या आप्त इष्टांसकट आपल्यात येतात. पण चांगले गुण मात्र येताना काय करतो? एकच येतो. बघा कसे आपल्या इष्टांसकट येतात वाईट गुण? 6च गुण येतात आणि चांगले 26 आहेत. बघा, कामात क्रोध समोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. अधिक काम आला त्याच्याबरोबर हे सगळे आप्तइष्ट येतात. आणि मग एखादा चांगला गुण जर कर्मधर्म संयोगाने आपल्यात असेल तर त्या सगळ्या नातेवाईकांच्या मुळे तोही गुण काय होतो? पटकन बाहेर जातो. म्हणजे चांगले गुण लगेच बाहेर जातात. यायला त्यांना खूप त्रास होतो, आपल्याला आणायला खूप त्रास होतो. म्हणून पहिला गुण सगळ्यात वाईट काय आहे? तर आपला राग. आपल्या महाराजांनी पण म्हणले की तुम्हाला परमार्थ काही जमलं तर करू नका, पण मन कोणाचे कधी न उत्सवावे. एवढं तरी आपल्याला येईल. म्हणजे आपल्या रागावर किती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपल्याला 16वा अध्याय काय सांगतो? की ही जी आसुरी संपत्ती आहे, जे 6च गुण वाईट आहेत, हे प्रत्येकानं परीक्षक करायचं आपला. की रात्री होता माझ्याकडे कुठला वाईट गुण आला, किंवा माझ्याकडे हा गुण कुठला अवगुण सोडला, याचं परीक्षण प्रत्येकानं आपापलं केलं पाहिजे. राग हा कसा सगळ्यात वाईट गुण आहे असं भगवंत म्हणतात. काय संत नामदेव ते काय करायचे? शिंपी होते ते. रोज काय करायचे ते सांगतात. मी रोज रात्री झोपलो ना की तो माझ्याकडे जो गज आहे, तुम्ही काय टेप म्हणायचं, टेप, त्या टेपनी काय करतो म्हणजे मी रोज मोजमाप करतो. सकाळी मोजमाप करतो ते व्यवहारिक दृष्ट्या कपड्यांचं करतो, शिंपी होते त्यामुळं. पण रात्री मी मोजमाप करतो ना ते माझ्या आत्म्याचं करतो, हृदयाचं करतो. की अरे आज मी किती मोठा झालोय, म्हणजे आज मी कोणाला वाईट बोललोय का, किंवा मी आज कुठं संकुचित झाले का माझं मन, आज माझ्यात एखादा गुण चांगला आलेले का, असं मी रोज रात्री काय करायचो? त्या गजानी माप घ्यायचं. मन मेरा गजो, त्यांची भाषा आहे. मन मेरा गजो जिव्हा मेरी काठी. ते आणि काठी हे 2 शिंप्यांचं हे आहे. त्यामुळे मी रोज त्या गजाने माझ्या हृदयाचं माप घेतो की किती मी मोठा झालेलो आहे आज. म्हणून मेरा गजो जिव्हा मेरी काठी, आणि माझी जीभ काय म्हणजे कात्री आहे. अहो मग ते म्हणले तुमची जीभ कात्री आहे आणि आपली काय कात्री नाही का? आपल्या जिभेला तर चांगली चरचरीत धार आहे. आम्ही समोर दिसत त्याला कापतच जातो, इतकी धार आहे आमच्या जिभेला. म्हणजे आमची जीभ सुद्धा एवढी धारदार कात्री आहे. नामदेव तसं नाही हो, तुमच्या जिभेची धार वेगळी आहे. म्हणजे माझ्या जिभेला धार आहे, पण त्याला मी राम नामाची जोड लावली आहे. ही धार माझ्या जिभेला आहे. अखंड राम नामाची धार या जिभेला मी लावलेली आहे. आणि मग मी ह्या जिभेच्या काठीचा उपयोग काय करतो? तर म्हणे मी यमाचा जो फास आहे, दोरी आहे, तीच त्या काठीने काय करतो? कापून टाकतो.
म्हणजे जिव्हा मेरी काठी ही आपली जिव्हा काठी कशी आहे आणि नामदेवांची जिव्हा मेरी काठी कशी आहे, तर मी यमाचा दोरा कापून टाकतो आणि जे सर्वसामान्य जीव आहेत त्यांना रामनामाला लावून त्यांचा परत येण्या जाण्याचा मार्गच मी काय करतो, बंद करतो. अशी माझी खात्री आहे. तर असा हा लाभ या गुण हा आपल्याला पहिल्यांदा आपल्याला तो आवडता आला पाहिजे. आता या दानाचं महत्व सांगताना जे दान आपण करतो तर ते दान स्थूल स्वरूपात आपण करतो. आतापर्यंत आपण पुष्कळ दान आधी काळात केलेली आहेत, पण त्या दानाचे काही नियम आहेत की आपल्याजवळ जी संपत्ती आहे त्या संपत्ती म्हणजे आपल्या शास्त्रांना लिहून ठेवलेलं आहे, आपल्या जवळ जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा 10वा हिस्सा प्रत्येकानं भगवत कार्यासाठी आणि समाजोपयोगी कार्यासाठी हा दिला गेला पाहिजे. असं एक दानाचं महत्व आहे. मग तुमची परिस्थिती कशी असो, दान हे कोणाला करता येतं आणि कुठपर्यंत करता येतं. दान हे किती गरीब असला तरी त्यालाही करता येतं आणि श्रीमंत तर करूच करू शकतो. म्हणजे दान हे कुठपासून कुठपर्यंत करता येतं, तर दान हे मनापासून धनापर्यंत करता येतं. ज्याच्या जवळ काहीच नाही, एखाद्याचं दान म्हणजे धनानी करतात, खूप पैसे देतात, पण ज्याच्याजवळ संपत्तीच नाही त्याही काय करायचं, तर त्याला मनाने तरी त्याला परमेश्वराचे तिथं ठेव. गीतेमध्ये सांगितलेले आहे, मन मनानो मद्भक्तो मद्याजीवा नमस्ते. तुझ्याजवळ काही नाही ना, तुझं मन तू मला दे. आणि हे खरे कारण त्याचं मन आहे ना, हे मन त्याचं चोरून नेलेलं आहे. कुणी नेलेलं आहे? संतांनी भगवंताचं मन चोरलेलं आहे. त्यामुळे त्याच्याजवळ त्याचं मनच नाही. जे मन म्हणावं मद्भक्तो मद्याजीवा नमस्ते असं अर्जुनाला सांगतायत भगवंत की अर्जुना तुझं तू मन तुझी बुद्धी माझ्या चरणावर अर्पण कर. मन ते धन असं आपल्याला दान करता येतं. किंवा दोन्ही जर करता आलं नाही तर केवळ एक घोट पाणी तरी तुम्ही दान करा. हा शेवटचा पर्याय. काही जर करता आलं नाही तर एक घोट पाण्याचा तरी दान करता. म्हणून आपल्याकडं देवाला जे आपण पैसे ठेवतो, देवाकडे आपण रिक्त हस्तानं देवाचं आणि गुरूंचं कधी दर्शन घेत नाही, आपण पैसे ठेवतो. पण ती सुद्धा पद्धत ज्यावेळेला आपण पैसे ठेवतो त्याला प्रत्येक ठिकाणी काय करतात, पैसे असे अंगावर टाकतात. देवाच्या अंगावर काय करतात, लांबून असे पैसे टाकतात. तर असं करू नये. जे आपल्याला जे दान ठेवायचंय ते आपण खाली वापरून व्यवस्थित ठेवायचं, असं ठेवू नये. म्हणून दान करताना सुद्धा विचार करून त्या गोष्टींचं तुम्ही दान करावं. दान हे नेहमी सत्पात्री असावं. उगाच माझ्याजवळ आहे आणि म्हणून मी आपलं उत्सुक कुणाला देत बसतोय. दान सुद्धा हे सत्पात्री असावं. आपल्याजवळ खूप संपत्ती आहे आणि एखाद्याला असं वाटलं की नाही मला आता ही संपत्ती ठेवायची नाहीये, मी सगळी दान करून टाकणार आहे, पण अशा दानाला सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये परवानगी नाही. का नाही तर हे आपलं अध्यात्मशास्त्र खूप लॉजिक आहे, याच्यामध्ये खूप पुढे गेलेलं आहे. उगाच काहीतरी होतं म्हणून आपलं अध्यात्मशास्त्र नाहीये. पण आपण काय करतो, हे कधी अभ्यास करत नाही, वाचत नाही, पण लोक त्याची टिंगल करतात आणि आपण ती ऐकून घेतो. असं नाही करावं. अध्यात्मशास्त्र हे अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत. तर हे दान करताना सगळं दान करू नये. का करू नये? जर तुमच्यामध्ये तुमचा प्रपंच आहे, एखाद्याला तर मी सगळं दान करणार आणि संलेख घेणार निघून जाणार, तर त्याला ती परवानगी नाही. त्यांनी आपल्या बायकोच्या नावे पुढील 10 वर्ष तिचा उदरनिर्वाह चालेल
अशी तरतूद करून मगच ते दान करायला आपल्या शास्त्रामध्ये परवानगी आहे. अन्यथा सगळं दान तुम्हाला करता येत नाही. म्हणजे आपल्या प्रपंचाचा विचार करून, आपल्या मुलाबाळांचा विचार करून तुम्हाला ते संपत्तीचं दान करता येतं. दान हे नेहमी सत्पात्री असावं. आता मी म्हणलं तसं सत्पात्री असावं म्हणजे काय असावं, तर ते योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला दान दिलं जावं. यासाठी भगवंतांनी दान ह्या दैवी गुण संपत्तीचे 3 प्रकार केलेले आहेत. सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. सात्विक दान म्हणजे त्या दानापासून आपली कुठलीही अपेक्षा नाही. राजस दान करतो हे आपलं जे दान होतं हे नेहमी बहुतांशी राजस दानच असतं. आपण भगवंताशी करतो तो व्यवहार करतो. मी तुला हे देतो, तू मला ते दे. नेहमी हा व्यवहार असतो आपला भगवंताशी. केव्हाही बघा तो राजस दान असतं हे ह्या व्यवहारातून केलं जातं की मी तुला इतकं दान दिलेलं आहे, आता माझं मनाच्या मनात ती आपण म्हणतो आपण इतकं केलेलं आहे, आपण आपलं आता चांगलं होईल, किंवा अशा अपेक्षेने दान करतो नाही, हे अधिकार करायचं असतं, ते अधिकार करायचं असतं. पण दान करताना उजव्या हाताचं डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे असं दान करा. किंवा आता मग आपली वृत्ती कशी असते, आता आपण आपल्या वगैरे सुद्धा लोक खूप दान करतात, महाराजांच्या खूप ठेवतात. मग काय बघायला येतात, आज आम्ही महाराजांना ही कपडे घातली, बघा बघा आम्ही घातली, बघा आम्ही ह्या 2 समय दिले. म्हणजे आपलं लक्ष रोज तिथंच जातं की हे मी दिलेलं आहे, हे मी दिलेलं आहे. म्हणजे हा मीपणा तुमच्या दानात असू नये. तेव्हा दान देताना इतकं नकळत द्यावं की उजव्या हाताला सुद्धा डाव्या हाताला कळलं नाही, याचाच अर्थ हे दान गुप्त असावं. काहीही कुणाला सांगायची गरज नाही, आम्ही इकडे हे दिलंय, आम्ही तिकडे ते दिलंय. अरे हे देतोय म्हणजे काय देतो आपण, त्यांनीच तुला दिलेलं त्यालाच परत अर्पण करायचं. ह्या जगामध्ये आपल्या मालकीचं आहे काय, हा पण विचार आहे ना या मुळाशी, काय आपल्या मालकीचं आहे, काहीच नाही. म्हणजे आपण आता फळं दिली तरी त्यांनीच दिलेलं फळ त्यालाच अर्पण करायचं, ह्यात आपलं कुठलं भूषण आहे. पण आपण हे सारखं आपल्याकडनं म्हणलं जातं की आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं. म्हणून दान ही खूप मोठी संकल्पना आहे. पण का होईना माणसाला द्यायची सवय लागावी, हा एक दुसरा उद्देश आहे. आपल्या जवळ जी संपत्ती आहे ती आपण काही ना काही कारणाने देवा करता आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाकरता द्यावे. कारण समाजाचे आपण काय आहोत, ऋणी आहोत. त्या समाजाच्या उपयोगाकरता आपण ही संपत्तीचं दान दिलं पाहिजे. संपत्तीचं दान जर दिलं नाही तर ती 3 प्रकारे तिचा नाश होतो. आपल्याजवळ जी संपत्ती आहे तिचा 3 प्रकारे नाश होतो. एक, उपभोगात ती नाश पावली. म्हणजे काही लोक केवळ खा प्या आणि मजा करा एवढाच तिचा उपयोग करतात, उपभोगात नाशली जाते किंवा दानात कुठल्या तरी दिली जाते, म्हणजे ती कमी होते. आणि जर तुम्ही दोन्ही नाही केलं, म्हणजे उपभोगही नाही घेतला, दानही नाही केलं, तर त्या संपत्तीचा शेवटी आपोआप काय होतो, नाश होतो. म्हणजे 3 प्रकारे या संपत्तीचा नाश होतो. असं हे आपल्या संस्कृतीमध्ये दानाचं महत्व आहे. पण गंमत अशी असते, जो दान देणारा असतो ना तो नेहमी वर असतो आणि जो साठवणारा संपत्ती असतो तो नेहमी खाली असतो. याचं उदाहरण काय आता, तर मेघ आणि समुद्र. दान कोण देतं, मेघ, आणि साठवतोय कोण खाली, समुद्र. म्हणजे जो संपत्ती साठवणारा असतो तो नेहमी खालच्या पातळीला असतो आणि जो दान देणारा असतो तो नेहमी वरच्या पातळीला असतो. आता इथे एक शंका विचारली जाते
की मेघ हा वर आहे ठीक आहे, पण तो कोणाकडून घेतोय? हे समुद्राकडूनच घेतोय ना. पाण्याची वाफ तयार होती, तिला थंड वारं लागतं, मग ती मेघा ढगामध्ये साचली, मग त्याला मारलं की खाली पाऊस पडतो. म्हणजे प्रत्यक्षात हे घेतलंय कोणाकडून? समुद्राकडून. मग समुद्र खाली कसा काय? पण आपल्या अध्यात्मामध्ये काही प्रश्नांना उत्तर नाही, पण डोक्यात असे विचार यायला पाहिजे. तर हे आपण स्थूल स्वरूपाच्या दानाबद्दल माहिती बघितली. आता अध्यात्मामध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्या भगवद्गीतेच टीका आपली ज्ञानेश्वरी आहे, तर त्यामध्ये या दानाचं ज्ञानेश्वर माऊली वर्णन करते. काय वर्णन करते? यया नाव दान. ज्ञानेश्वर माऊलींनी दानाची व्याख्या कशी केली बघा. आतापर्यंत आपण पाहिलं ते स्थूल रूपानं पाहिलं, पण इथं माऊली व्याख्या करते, यया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. अशी दानाची खरी व्याख्या ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे. दान कशाला म्हणतात? यया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. ज्या दानानं मला मोक्ष मिळेल त्याला नाव दान आहे. मग आपण दान करतो ते विचार करा. माझा हा खूप खोल विचार झालाय, पण आपण अभ्यासाला तरी काही हरकत नाही. जे दान दिल्यानं माझी वृत्ती परमात्मा प्रवृत्तीकडे लागते, किंवा जे दान दिल्यानं मला मोक्ष प्राप्ती मिळू शकते, ते दान हे खरे दान, असं ज्ञानेश्वर माऊलीने दानाची व्याख्या केलेली आहे. आता इथं उदाहरण आपल्याला बघा, ह्या व्याख्येचं उदाहरण बघा. ग्रहण समय गोंधळ्यात ग्रहण लागलं होतं. ग्रहण लागल्यानंतर महाराज काय म्हणाले की आता ग्रहण सुटल्यानंतर सगळ्यांनी स्नान करायचं आणि ज्याला ज्याला दान द्यायचंय त्यांनी मला दान द्यायचं. आज सगळ्यांनी इच्छा तुमची पूर्ण करा. ज्यांना ज्यांना मला काही द्यायचंय, आता ही माऊलीची व्याख्या आपण इकडे लावतोय बघा कशी आहे. ज्यांना ज्यांना मला दान द्यायचंय त्यांनी प्रत्येकाने आपापली हाऊस फेडून घ्या. झालं, ग्रहण सुटलं. आता महाराजांनी सांगितलं म्हणल्यानंतर इतके विचार सुरू झाले, काय मला चांगल्यात चांगलं दान देत आहे. आता काय चांदणे आणून काय चंद्र आणून काय रत्न आणि काय करू, म्हणजे महाराजांनीच आता परवानगी द्यायची. आता महाराज आपण विचार करतो की नाही महाराजांना द्यायचे, चांगल्यात चांगलं द्यावं, चांगल्यात चांगलं द्यावं, असं आपण नेहमी विचार करतो. तसं आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांनी तोच विचार केला की नाही आता तू काय देणार आहे, मी काय देणार आहे असं. पण कोणी कोणाला सांगितलं नाही, कारण माझं सिक्रेट माझ्याजवळच ठेवायचं होतं. मी हे देणार मर्जरी शान काय काय चांदीच्या वस्तू काय, जे महाराजांच्या जवळ आता महाराज एकटे असलेले असतात, त्यांच्या जवळ जे नाही ते सगळं आपण द्यायचं, असा प्रत्येकाने विचार केला. ग्रहण सुटलं, महाराज अंघोळ करून आले, रामाच्या मंदिरात बसले, आईटीत बसले, आपले सोळं बिळं नेसून, शेजारी भाऊसाहेब बसले होते, त्यांची जोडी होती. तर बघा ब्रह्मानंदांचं जे हे होतं ना ती दास्य भक्ती होती आणि भाऊसाहेबांची होती ती सत्य भक्ती होती. दोघांच्या भक्तीत फरक आहे का, तर ब्रह्मानंद कधीच महाराजांशी उभे राहत नव्हते, बोलत नव्हते, पण भाऊसाहेब मात्र महाराजांशी बोलायचे. ही सत्य भक्ती मध्ये आठवलं म्हणून सांगितलं. तर ही झाली तयारी सगळी, महाराज येऊन बसले. चला म्हणले सगळ्यांची स्पर्धा, कुणी काय आणले कुणी काय आणले, कारण एकापेक्षा एक सरस दान महाराजांना तिथं घेऊन बसलेले सगळे. सगळ्यांची दानं देऊन झाली. महाराज अचंबित झाले, काय काय इतकी भरसरी कल्पनेच्या बाहेरची दानं महाराजांना आली. दान घेऊन झालं, सगळं संपलं. प्रत्येकाला वाटलं माझं दान महाराजांना आवडलं, माझं दान महाराजांना आवडलं. झालं, सगळेजण आपापल्या मार्गावर गेले. महाराज उठले, ते शिष्य असते त्यांना सांगितलं हे सगळं आवरून ठेवा, सगळा पसारा. भाऊसाहेबांच्या दोघं बाहेर आले, त्यांना काय सांगायचं असले की ते भाऊसाहेबांना त्यांचा हितगुज चालायचा. भाऊसाहेब म्हणले
आज मी प्रत्येकाला संधी दिली, पण कोणीही या संधीचा उपयोग केला नाही. असं कसं काय? अहो होतं म्हणजे आज मी प्रत्येकाला मोक्षाची संधी दिली. यया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजली. आपण ज्ञानेश्वरांचे तेच महाराज म्हणाले, आज मी प्रत्येकाला मोक्षाची संधी दिली होती, पण कोणीही ते केलं नाही. म्हणजे कसं केलं नाही बघतो? अहो म्हणजे एक जणही मला म्हणाला नाही, महाराज माझी देहबुद्धी घ्या, महाराज मला राम दर्शन घडवा, किंवा महाराज माझा हा अवधूत तुमच्या चरणावर, असं मला कोणीही मिळालं नाही. म्हणजे प्रत्येकाने आज ही संधी काय झाला गमावून बसला. त्याचा भाग कसा माहीत असतो, म्हणजे आपल्याला काय द्यावं हे आपल्याला सुचत नाही, कारण आपली बुद्धी तेवढीच असते. आपल्याला वाटते की मी एक 50,000 पाकिट ठेवलं, तोही खुश मी खुश, पण कोण खुश होतो कोणाला माहिती नाही का? कुबेर लोणी दारे आपण म्हणतो महाराजांच्या तिथं, त्यांच्या दारात कुबेर लोळत होता, पण ह्या त्यांना दानाची काय किंमत होती? म्हणून महाराज म्हणाले की आज सगळ्यांनी त्यांची संधी गमावली. बघा आपल्याला सुचत नाही, पण जे मोक्षाचे अधिकारी असतात, मोक्षे असतात ना, त्यांना तुझं सुचतं. ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली दीक्षा त्यांना दिली गेली नाही, आणि ते त्या ज्ञानेश्वर माऊली कधी चिडत नाही, पण त्यावेळेला त्यांच्या सुद्धा पेशन्स संपल्या. एक क्षण आला होता की ज्याला दीक्षा दिलेल्या शेणाचे डोळे टाकले त्यांच्या डोळे, तेव्हा मात्र ते त्या काळापूर्वी ते रागवलेकांनी बाकीच्या भावंडांना भूक लागली होती. मुक्ताबाई लहान होत्या आणि ते दार लावून बसले ताटीचे, ते ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत, आणि ताटीचे दार लावून बसले. किती वेळ बाहेर येणार, तेव्हा मात्र सर्वात लहान मुक्ताबाई, आपल्याला काय सुचत नाही आणि त्यांना काय सुचतं हे बघा, त्यावेळेला मात्र मुक्ताबाई म्हणाल्या, संती सुखे भावे पाणी. ज्ञानदादा का दार लावून बसला? संती सुखी व्हावे पाणी, म्हणजे असं रागवायचं नसतं, आपण पाण्यासारखं थंड राहायचं असतं. हा उपदेश एवढ्याशा मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना केलेला आहे. त्यांचा तो अधिकार होता, पण हे मुक्ताबाईंनाच सुचले हे शब्द. आपल्याला महाराज म्हणतात, प्रत्यक्ष जर तुमच्यासमोर भगवंत आला तर तुम्ही काय मागणार? काय माहिती, जसं मला एक ही कुराड दे, मला ती कुराड दे, आपली पोच इथपर्यंतच असते. म्हणजे आपण विषयात रमलेलो लोक आहोत, त्यामुळे आपण दान देताना तुला कसं करतो, विषयांचं देतो. आपल्याला जे आवडतं ते त्यांना देऊन टाकतो, त्याच्यात आपल्याला मोठेपणा वाटतो. तर यया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. तर हे कोणी साधलं? आता आपण आपल्या विषयावर येणार आहोत. ब्रह्मानंद एक अलौकिक व्यक्तिमत्व. तर हे यया नाव दान हे फक्त साधलं कोणाला? ब्रह्मानंदांनी संधी बरोबर आहे. ब्रह्मानंद हे अनंत शास्त्री होते, तेव्हा 14 वर्षाचे असताना त्यांनी घराबाहेर पडले. त्यांचे वडील त्यांना काही जरा शब्द बोलले, ते त्यांना जिव्हारी लागले, तसे ते बाहेर पडले. आणि मग सगळं होत होते, त्यांना महाराजांनी अर्थात ते आत्मज्ञान झाले वगैरे कर्नाटकात त्या सगळा महाराज ब्रह्मानंद आले. तर इथं का पाठवलं त्यांना कर्नाटकामध्ये? एक झाड दुसऱ्या झाडाखाली वाढत नाही म्हणून महाराजांनी त्यांना कर्नाटकात पाठवलं. आणि दुसरं महाराज काय म्हणाले हे चिंतनाचं वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे. महाराज काय म्हणाले की सद्गुरूच्या देहाचं प्रेम लागण्यापेक्षा भगवत नामाचं प्रेम वाढीस लागावं म्हणून मी तुम्हाला कर्नाटकात पाठवत आहे. सद्गुरूच्या देहाचं प्रेम लागण्यापेक्षा म्हणजे आपण काय केलं असतं किंवा त्यावेळेला काय झालं असतं चुकून की सद्गुरूंच्या देहाची सेवा करण्यात तिथं रमले असते, पण हे कार्य भगवंताचं कोण करणार? म्हणून महाराजांनी माझ्या देहाची सेवा करण्यापेक्षा जे कार्य आहे रामनामाचं, हे कार्य करण्याकरता ब्रह्मानंदांना
कर्नाटकात पाठवलं. का तर भगवंतांना हा श्लोक, हे संतांना कसं उमगतं बघा. संत काय करतात, जे श्लोक भिडलेत ना ते आचरून मागून दाखवतात. स्वकर्मणा तमभ्यंच सिद्धी किंदंती मानवा, हा एक 8व्या अध्याय श्लोक आहे. स्वकर्मणा तमभ्यंच, आपलं जे कर्म आहे हे भगवंताची सेवा म्हणून तुम्ही त्याला अर्पण करा आणि करीत जा. आणि त्याचं भावन, त्याचं रूपांतर ज्ञानेश्वर मध्ये ज्ञानेश्वर करतात, कर्म ईशू भजावा, म्हणजे जे आपलं काम आहे ह्या कर्मातून ईश्वराला काय करा, भजा. ह्या अर्थानं की ब्रह्मानंदांना महाराजांनी त्यांचं कार्य करण्याकरता तिथं कर्नाटकात पाठवलं आणि ब्रह्मानंदांनी सुद्धा ही आज्ञाचे सावंत मानून सगळा रामनामाचा प्रसार 13 कोटी नाम सप्ताह तिथं करून हे सगळं करून कित्येक तरी लोक रामनामाला लावले. म्हणजे कर्मे ईशू भजावा हे जे ज्ञानेश्वरांनी केलेले आहे तो त्यांनी ते कर्म भगवंताची पूजा म्हणून हे त्यांनी सगळं कर्नाटकात कार्य केलं. आपण कुठं आलो की ब्रह्मानंदांनी यया नाव दान हे इथं कसे पोहोचले, तर त्यांनी काय दान केलं, तर आपली सगळी विद्या महाराजांच्या चरणी अर्पण केलेली आहे. हे दान केलं म्हणजे विद्येचं दान ब्रह्मानंदांनी महाराजांच्या चरणावर अर्पण केलेलं आहे. त्यांना कसं वाटलं की आपण हे दान करूया, दान मोक्ष निधानाचे आहे. म्हणजे हे दान केलं तेव्हा तर ब्रह्मानंद पुढं सरकत ब्रह्मानंद पदापर्यंत आले नाही. का तर का ब्रह्मानंदांना त्यांच्या पुतळ्यांनी विचारलं, काका तुम्हाला महाराजांकडे 2दा जावं लागलं. महाराजांच्याकडं ब्रह्मानंद 2 वेळेला आले आत्मज्ञान घेण्यासाठी. पहिल्यांदा आले तेव्हा ते परत फिरले आणि दुसऱ्यांदा गेले नंतर ते. तर याचं उत्तर ब्रह्मानंदांनी दिलं की माझी विद्या मला आड आहे. पहिल्यांदा गेले तेव्हा ते त्यांना काय वाटलं, कारण हे विद्याशास्त्र पारंगत होते, हे कसे असे गुरु माझे होऊ शकते, यांना काही येत नाही, काही नाही, बायकांच्या रगाड्यात बसते, हे माझे गुरु होणं शक्य नाही. कारण का तर त्यांना पहिला ते काय होते, विद्येत प्रावीण्य होतं त्यांचं, ते ज्ञान संपन्न होते, ज्ञान योगी होते, म्हणून त्यांच्या मनात हा विचार आला. पण दुसऱ्यांदा जेव्हा गेले तेव्हा त्यांनी कबूल केले की महाराज मला या विद्येत बसवलं, मला तुमच्यापासून ही विद्या दूर घेऊन जात होती. म्हणून आपल्या विद्येचं दान आणि आपलं सर्वस्वाचं दान महाराजांच्या चरणी ब्रह्मानंदांनी अर्पण केलं. म्हणजे त्वमेव माताचं पिता त्वमेव असं म्हणून त्यांनी चरणावर महाराजांच्या डोकं ठेवलेलं आहे. समर्थांचा एक विवेक लक्षण मध्ये समज येतो. आता ब्रह्मानंदांची जर पर्सनॅलिटी तुम्ही बघितली तर कशी आहे, म्हणजे काही अशी अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे का, मुळीच नाही. पण विवेके विचारे अंतरकळा शृंगारीचे, विवेके विचारे अंतरा बोधनचे असं समर्थांचे विवेक लक्षण समर्थात म्हणलेलं आहे. तर हा विवेक ब्रह्मानंदांना सुचला, जसं मुक्ताबाईंना सुचलं की संती सुते व्हावे पाणी, तसं ब्रह्मानंदांनाच हा विवेक आणि विचार सुचला की नाही, आपली विद्या आपण विसरून इथं सगळं अर्पण केलं पाहिजे. कसं आहे, अध्यात्मामध्ये पुढे येण्यासाठी माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते मी अर्पण करून मी काहीच म्हणणार नाही आता, किंवा मी काही इथं बोलणार नाही हे म्हणणं अवघड आहे. म्हणजे माणूस आपले बेसरे भाऊ म्हणतात की तुम्ही दान अन्नाचं करू शकाल, इष्टेटीचं करू शकाल, पण माझ्या बुद्धिमत्तेचं दान करणारे फक्त केवळ आणि केवळ ब्रह्मानंद महाराज ठरले. त्यामुळे त्यांनी सगळी विद्या अर्पण करून पुढचा जो विचार होता हा विवेक विचार स्वीकारला आणि स्वतःची अंतरकळा त्यांनी समर्थ म्हणतात तशी शृंगारून घेतली. काय होती ब्रह्मानंदांची पर्सनॅलिटी, बेसरे बाबा आपल्या प्रजाला सांगतात की नेहमी स्वयंपाकघरात असणारे ब्रह्मानंद, हातात एक घारा, नेहमी स्वयंपाकघरात तिकडे फिरणारे, त्यांना साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न होते. पण हेच ब्रह्मानंद अनंत शास्त्री होते तेव्हा महायोगी महाज्ञानी होते. हे कुणाला सांगून खरं वाटेल का? आणि जेव्हा आपण ब्रह्मानंदांच्या तसबिरीकडे बघतो, फोटोकडे बघतो, तेव्हा ही व्यक्ती
किती महाज्ञानी होती. म्हणजे महाज्ञानी होण्यासाठी परमेश्वराच्या इच्छेनेच जन्म घ्यावा लागतो. तसं ब्रह्मानंद महाराज हे एकमेव महाज्ञानी होते. कारण महाज्ञानी होण्यासाठी ज्या 7 अवस्था आहेत त्या 7 अवस्था वशिष्ठ ऋषींनी आम्हाला योग वशिष्ठामध्ये सांगितलेल्या आहेत. या 7 अवस्था ब्रह्मानंद महाज्ञानी झाल्यानंतर त्यांनी पार केलेल्या होत्या. आणि तुरेगा अवस्था ही शेवटची अवस्था आहे. त्या अवस्थेत ब्रह्मानंद महाराज जायचे. तुरेगा अवस्थेत जायचे इतके ते महाज्ञानी ब्रह्मानंद होते. आधी म्हणजे विद्या अर्पण करायच्या आधी. आणि त्या अवस्थेत गेल्यानंतर त्यांना भान राहायचं नाही. ही व्यक्ती ब्रह्मस्वरूपात मग्न राहायची. त्यांनी आधी सांगून केलं की मला अशी अशी अवस्था येते तर तुम्ही मला जेवायला घाला किंवा तुम्ही मला जरासं सावध करा, मला काही त्याचं भान राहत नाही असं ब्रह्मानंदांनी सांगून केलेलं होतं. आणि ज्या वेळेला ही अवस्था येते त्यावेळेला लोकांना कशाचंही भान नसतं. भान नसतं म्हणजे काय तर त्यांना कस्य काळेने विद्यते अर्जुन भगवंत गीतेत म्हणतात त्या लोकांना खरं काहीही करायचं राहत नाही. तर आत्मज्ञानी झालेले असतात, तुरेगा अवस्थेत पोहोचलेले असतात. पण जेव्हा महाराजांची दीक्षा घेतली तेव्हा महाराजांना कळले की हे या अवस्थेत जातात, तुरेगा अवस्थेत जातात. त्यावेळेला महाराजांनी त्यांच्या ज्ञान योगाचं रूपांतर स्पर्श दीक्षेने भक्ती योगात केलं. का तर त्यांना या लोक पातळीवर येऊन त्यांना एवढं हे जे रामनामाच्या प्रसाराचं कार्य होतं हे प्रसाराचं कार्य ब्रह्मानंदांकडून श्री महाराजांना करून घ्यायचं होतं. म्हणून त्यांच्या ज्ञानयोगाच्या रूपांतर त्याचं स्पर्श दीक्षेने महाराजांनी भक्ती योगात करून घेतलं. आणि त्यांना लोक पातळीवर त्यांना आले की त्या अवस्थेचा त्यांना काय पडला नंतर विसरच पूर्णपणे पडला. म्हणजे आता माझं काम जे महाराज सांगतील तेच माझं काम ह्या पातळीवर ब्रह्मानंद आहे. असे फार क्वचित पुरुष असतात की आत्मज्ञान विसरून ते लोक पातळीवर येण्याचं काम करतात. त्यांना म्हणतात सुदुर्लभ महात्मे म्हणतात. तशापैकी ब्रह्मानंद हे एक सुदुर्लभ महात्मे आहे. तर हे काम करण्यासाठी महाराजांनी ब्रह्मानंदांना आपल्या भक्ती योगाच्या रूपांतरात खाली आणलं. तर कशासाठी खाली आणलं तर इतर लोकांना भक्ती मार्गाच्या नादी लावण्यासाठी. कारण ज्ञान योगापेक्षा भक्ती योग हा कितीतरी सोपा आहे. बघा आणि हे जेव्हा ब्रह्मानंदांना हे सुद्धा कळलं की माझा ज्ञानयोग हा भक्ती योग पेक्षा अवघड आहे, पण ज्ञानयोगापेक्षा भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. ब्रह्मानंदांना जेव्हा महाराज दिसले तेव्हाच त्यांना हे कळलं. कारण का तर भक्ती योगात काय असतं, एक आदर्श योगी हा भक्त होईलच असं नाहीये. एक आदर्श योगी हा भक्त होईलच असं नाही, पण एक आदर्श भक्त हा योगी असू शकतो. याचं उदाहरण आहे चांगदेव महाराज. चांगदेव महाराज महायोगी होते, पण भक्तीमध्ये ते जरा थोडे माग होते. एक तर त्यांनी गुरुत्व स्वीकारलं नव्हतं, पण ते नुसते महायोगी होते. नुसते महायोगी असल्यामुळं त्यांच्यावर काय वेळ आली तर ज्ञानदेवांच्याकडं कोरपत्र घेऊन जाण्याची वेळ आली. म्हणजे एक भक्त हा आदर्श योगी होऊ शकतो, पण चांगदेवांच्या उदाहरणानुसार एक योगी हा आदर्श भक्त होऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी ज्ञानयोगाचे रूपांतर भक्ती योगात करून ब्रह्मानंदांना त्या लोक पातळीवर त्यांना आणून ठेवलं. ब्रह्मानंदांचे जे गुरुसेवा आहे, ही गुरुसेवा पेसरे बाबा म्हणतात की कशी असावी हे फक्त ब्रह्मानंदांकडून शिकावं. गुरुत्व काय असतं किंवा गुरुत्व कसं सांभाळावं हे फक्त आणि फक्त ब्रह्मानंदांकडून शिकावं. कसं शिकावं तर म्हणजे पादुका जेव्हा नवीन नवीन ते ब्रह्मानंदांच्या महाराजांच्या पादुका गळ्यात घालायचे तेव्हा लोकांना आश्चर्य वाटायचं, हे काय तुम्ही
रेशमी दोऱ्याच्या पादुका ओढलेल्या असायच्या आणि ते गळ्यात घालायचे. तुम्ही हे काय करता? हे नाही म्हणे, माझं पतिव्रतेसारखं हे काय आहे, मंगळसूत्र आहे. आणि मी जेव्हा हे गळ्यातलं जे काढून ठेवीन, मी कधीच काढणार नाही म्हणले, पण इकडे काढून ठेवतो. मला कळलं काय वाटतंय की मी विधवा झालो आहे असं मला हे ब्रह्मानंदांचे वाटते. म्हणजे गुरुत्व कसं समजून घ्यायचं हे ब्रह्मानंदांकडून शिकावं घ्यायचं. महाराज काय म्हणायचे दुसरं बघा, म्हणजे संतांना आपण म्हणतो एक जनरल वाक्य, संतांना सगळे सारखेच असतात, पण एखादी ते व्यक्ती अंतरंगातली असते. आता महाराजांच्या अंतरंगातल्या 3 व्यक्ती आहेत अशा. ब्रह्मानंद आहेत, भाऊसाहेब केतकर आहेत आणि आपले आनंद साहेब. म्हणजे 3 व्यक्ती त्या अंतरंगातले शिष्य म्हणून आहेत. जरी त्यांना सगळ्या व्यक्ती सारख्या, तरी त्या 3 व्यक्ती अंतरंगातल्या शिष्य आहेत. तर महाराज म्हणायचे, मला म्हणायचे ब्रह्मानंदांचं घर मला आपलंच घर वाटतं. बघा महाराजांचे शब्द काय, ब्रह्मानंदांचं घर मला आपलंच घर वाटतं. आणि नंतर त्यांना गळगुरू द्यायचं हे वाक्य झाले, थांबायचे आणि म्हणायचे का वाटतं मला हे, तर त्यांच्या हृदयात माझ्याशिवाय तर कोणालाही स्थान नाही, म्हणून मला हे घर आपलं वाटतं. म्हणजे आपलेपणा किती, तर ज्या वेळेला महाराजांनी जायची तयारी केली, समाधी घ्यायची, त्यावेळेला ब्रह्मानंदांनी सांगितलं होतं मी जाणार आहे वगैरे. तर त्यावेळेला ब्रह्मानंद त्यांनी सांगितलं की आईसाहेबांच्या लुगडी चोळ्याची जी जबाबदारी आहे, मी गेल्यानंतर ती तुम्ही करायची. म्हणजे आपलेपणा किती असतो. अंतरंगाचा शिष्य कुणाला म्हणावं, एखादा आपण अंतरंग मोकळा करतो, तर ब्रह्मानंद सांगितले की मी गेल्यानंतर माझ्या मागे आईसाहेबांच्या लुगडी चोळ्याची व्यवस्था तुम्ही करायची. आणि ब्रह्मानंद त्यांच्या पुढची तयारीची. पुढं असं घडलं, जोपर्यंत ब्रह्मानंद होते तोपर्यंत महाराजांनी सांगितल्याप्रमाणे लुगडी चोळ्याची सगळी व्यवस्था आईसाहेबांच्या ब्रह्मानंद पुरवत होते गोंदवल्याला. पण 1 महिना त्यांनी काय केलं, जे लुगडी चोळ पुरवलं तर ते म्हणले, असा निरोप दिला की आता हे बास, त्यांना हे पुरेल, आता काही पाठवायची वेळ येणार नाही. म्हणजे स्वतः पण गेले भाद्रपद अमावस्येला आणि त्याच महिन्यानंतर 1 महिन्यात अश्विन अमावस्येला आईसाहेब केली. म्हणजे ती लुगडी चोळ सुद्धा त्यांनी आत्मज्ञानी कसे असतात बघा, की आता काही मी पाठवणार नाही आणि आईसाहेबांना आता याची गरज पण लागणार नाही, हे वाक्य म्हणून त्यांनी तो पाठवलं आणि ह्या गोष्टी अशा घडल्या. म्हणजे ब्रह्मानंद सुद्धा किती तयारीचे असते, पण ही तयारी करत सुद्धा अंतर्गत स्थान मिळवायला त्यांना काही थोडं तप करायला सांगितलंय का. तर असे हे ब्रह्मानंद यांच्या हातून सुद्धा खूप चमत्कार झाले. हे चमत्कार कसे झाले की ही शक्ती परमात्मा शक्तीशी तादात्म्य पावलेली असल्यामुळे यांच्या हातून हे चमत्कार घडतात. आणि हे शिष्य शिरोमणी तरी कसे झाले, यांनाच कळतं की कर्म करताना कोणतं कर्म आपण खाली ठेवायचं आणि कोणतं कर्म वर घेऊन जायचं हे त्यांना कळलं. आणि म्हणून ते शिष्य शिरोमणी ठरले आणि महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे खरे कस्तुरीचे चाहते ब्रह्मानंद होऊन गेले. तर आपण सुद्धा महाराजांची जी कस्तुरी महाराजांनी ठेवली तसं थोडा तरी तिला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि मी एवढंच म्हणेन ब्रह्मानंद आणि महाराजांच्या बाबतीत, सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागराची झाली. तसे मग आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला. जगावर महाराजांचे अर्पण करते आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी जे मागितलं ते साधन मागते. सुखावसाने इदमेव सारं, दुःखावसाने इदमेव ध्येयं, देहावसाने
जाने इदमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु